नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे, राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी नांदेड येथील परीक्षा केंद्राला भेट दिली असून परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार आढळून आला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिल्याची पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य 12वी बोर्डाच्या परीक्षेला नुकतीच सुरुवात झाली असून नांदेड जिल्ह्यातील 107 परीक्षा केंद्र असून त्यापैकी 24 केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा या केंद्रावर काफीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा सुरळीत पार पडाव्या यासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला असून नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी 12वीच्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि कोणताही ताणतणाव न घेता त्यांनी परीक्षेला समोर जावे, तसेच परीक्षेतील कोणत्याही गैरप्रकारापासून दूर राहावे असे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातील 107 12वी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू असताना राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी नांदेड येथील परीक्षा केंद्राला भेट दिली असता काफीमुक्त अभियानासाठी यंत्रणा अलर्ट आहे, कोणताही गैरप्रकार आढळून आला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी परीक्षा केंद्र भेटी दरम्यान दिला आहे. पाहूया काय म्हणाले ते. परीक्षेला सुरुवात झाली आहे, काय सांगाल याबद्दल? कॉपीमुक्त महाराष्ट्र हे जे अभियान आहे त्याचाच हा पहिला दिवस असल्यामुळं सर्व यंत्रणा जागृत आहे, अलर्ट आहे आणि सगळे देखरेखीखाली आहेत. कोणी गैरप्रकार होऊ नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहायचे आणि त्या अँगलनी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. त्यामुळे सर्व स्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे. नाही, कॉपी कुठेही आढळले तर कोणताही गैरप्रकार, अनुचित प्रकार असेल तर त्याला कठोर कारवाई करण्यात येईल, बस एवढाच यामागचा संदेश आहे. त्याच्याबाबत खूप सांगू इच्छित नाही मी, परंतु आपला सगळ्यांचा हेतू एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी टॉलरेट केली जाणार नाही, सहन केली जाणार. विद्यार्थ्यांना जो काल पंतप्रधान महोदयांनी जो संदेश दिलेला आहे की भयमुक्त, कॉपीमुक्त किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर करताना आपले परीक्षा पद्धत ही एवढे एकच नाही तर इतर क्षेत्रातसुद्धा त्यांना हे करण्यासाठी संधी आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्या ह्याच्यावर स्तरावर चांगले प्रयत्न करावे एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.